श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदैवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठाटोपी च माला दण्डकमण्डलोधर कटयांकररक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे। जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थीये धाता ती ब्रह्मसुता नमियेली। जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची आ नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रेय नमियेला। धर्म संस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य। मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का अत्री कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे। कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले। त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले। करता आणि करविता तुची एक स्वामी नाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची। ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी। आता नमू साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती। व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग। कविकुल मुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली। श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले। ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे। अहो तुम्ही संत जनी मज दीनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथ रचना करवावी। आता करू नमन जे का श्रोते वीक्षण महाज्ञानी आणि विद्वान
श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोद्धिंतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञान ही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोद प्रथमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरण नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. कामना धरोनी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कुणी कलकत्त्याचा, हेतू धरुणी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी. दोघांसी बैसवुनी दोहोंवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुनी समर्थांचे तेज, उभयतांसी वाटली चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दळी वनांतुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगात टाक पावन. नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती, पातलो गोदात टाका प्रती. जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊनी या मंगळवेड्यास बहु दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वइच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमुले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथुनी स्वइच्छेने केवळ मग पाहिले मोहळ. देश हिंडुनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहले. तैपासुनी या नगरांत आनंदे आहोनांद. ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासुनी. 12 वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोद द्वितीयोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभम मस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांसी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोकां चमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती, मंगळवेडे सोडले. मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त. तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्याने. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वइच्छेने.
तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणोनी ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळप्पानी केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. त्यांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासूनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असुनी कारभारी परम ज्ञानी असती जे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोकां चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोकां माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत. की आपुल्या नगरांत यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही. आता जावोनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणी. हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना. राव मुखांतुनी वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायांची. खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळूनी गेली दूरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोद तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्री रस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयोध्यायः. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न, येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यात फसले, ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती, तेथे यतिराज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती, त्यांसी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल, तयान शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी, ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसत असे. ऐसे तयांनी निंदले, समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसवल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात, पाथले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे, मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती,
कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयांते. कोणी नवसाते करीती, कोणी आणो निया देती, कोणी काही संकल्प करती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती, क्षण एक तटस्थ होती, वैर भाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी, संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी, सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले. दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना, दंडावया कुस्तीत जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोड हा. श्री स्वामीराजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैष्णव नरा, अज्ञानतमच्छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा, भक्तान खरा सदय तू. अक्कलकोट नगरांत एक तप पर्यंत स्वामी राज वास करीत बहुत दिवस जाहले. वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी, एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार माणकरी तैसे थोर थोर, बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परी येसा. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीन ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणूनी तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकूनी उत्तर संतोषला तो नृपवर, तैसे सबाही समग्र आनंदित जाहली. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने, गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती, तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती, राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी, या नगरांतुनी स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर, लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने, दिधली बहुसाळ दाने याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती, जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसी करती सर्वदा. ऐशियाने काही न झाले, केले तितके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पाप्रती, त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊनी याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येण सर्वे वशः चोळप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा जागिरीचा बहुसाळ. चोळप्पाने कर जोडुनी विनंती केली मधुर वचनी,
कृपाळू होऊनही समर्थांनी बडोद्यासी चलावे. तेणे माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्यासी काय म्हणूनी चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहावीत, तैसे हा स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विणवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवर्ती, बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी, मल्हारराव चियामनी आम्हा विषयी भाव नसे. म्हणून त्याच्या नगरांत आम्हा जाणे नवे उचित, अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसी. परी पहावा यत्न करुनी ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहसी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परी तयांच्या वाड्यात कधी ना गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाये करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी, मेण्यात घालूनी स्वामींसी तात्या साहेब निघाले. कडब गावाचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेणा आला, अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेण्यांतुनी उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशात घेऊनी बडोद्यासी आले परतुनी, समर्थ कृपा भक्ती वांचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रांसी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमरराव यशवंत तयाचे नाव, नृपकार्याची धरुनी हाव आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामीं पुढे ठेविती. ती पाहुनी समर्थांना तेव्हा अनिवार क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यास सोडोनी. साहेबा विष प्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोद षष्ठोध्याय गूढ़. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्यायः समाप्तः. शुभम भवतु.
अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, स्वामी चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्र्यांसी, वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोकान उपदेशती. त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करोनी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेणे अंतरी, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकूनी सत्वर, यतीराज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय मनी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. येथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोकान बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढेल ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सरोन, ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी, लोटली या काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातूनी एक, दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरोनी बुवांसी, सावध केले त्यावेळी. मग स्वप्नाचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नांसी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे. तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी, काय म्हणोनी भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवांप्रती पटली खूण, धरले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. तया समयापासूनी, भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोद भाविक भक्त, सप्तमोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज, श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. सप्तमोध्यायः समाप्तः. शुभं भवतु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जागीर त्यांप्रती, सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध,
तयान लागला ब्रह्मसंवन, उपाय केले नानाविध, परी बाधा ना सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास, सुखोपभोग कैचा त्याज, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले. केले कित्येक अनुष्ठाने, तैसेची ब्राह्मण संत परणे, बहुसाळ दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेसी, कृष्ण वर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, येथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवास, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयांसी, स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुआ, तेथे करावी स्वामी सेवा, यतिवचनी भाव धरावा, तेणे व्याधी जाय दूरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वान. हे जाणोनी हितगोष्टी, मानसी विचारुनी शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करोनी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया स्वामी चरणी, जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गौडः. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्यायः. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जप ध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोनी चित्ती, बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक, दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेश, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यांत सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तियेचे मन, म्हणे मी इतके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थून या स्वामींप्रती, कार्य आपुले करीन. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे यान लागून, ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथूनी उठले. यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित, एक नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकररावांसी, म्हणती लीला करुनी ऐसी, चुकविले तुमच्या मरणाशी, निश्चय मानसी धरावा. शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीरांसी, आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित,
बारीक वाटूनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेणे जाईल ब्रह्मसंमन. जाहल्या स्वामीराज वैद्य, व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयांना, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी, आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशिया ऐकता स्थानी, राहणार नाही कोणी. ऐशी विनंती स्वामी चरणी, कारभारी करताती. सर्वानुमते तेथेची, मठ बांधला चुने गच्ची. कीर्ती शंकर रावांची, अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोद भाविक भक्त, नवमोध्याय गोढा. श्री स्वामीराजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम, करणे उचित आपणा. ऐसा मनी करुनी विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार, स्वामी समर्थ असती पै. अवेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळप्पा नामे द्विज कोणी, राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती, अनुकूल सर्व त्यांप्रती. सावकारी सराफी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तिती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी, भरोनी आपणा पुढे येती. पाहुनिया स्वप्नी ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर, विवेकशास्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगुनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. तेथे चिदंबर दीक्षित, महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारांगत. धर्मकर्मी सदारथ, ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देती तयांसी. तुझी भक्ती पाहून, संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरोसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगती कांतेसी, तीही चित्ती संतोषली. नवमास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हारराव दीक्षित आनंदोन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेवी अले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान, बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण, काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी, व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी, पूजे लागे आणिले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजेसी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार, दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जेका शंकर, जगदोद्धार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी, यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवूनी, द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी, दीक्षितांते समजले. जले भरले होते घट, तयांसी लावता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त,
आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समये ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरीत. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागून. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांसी सांगून दाद आपुली लावावी. राव बाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाली रावबाजीचे राज्य केले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जानोनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोढा. श्री स्वामीराजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहोनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी. जप ध्यान आटपोनी मागोती येती गावांत. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बसती जप ध्यानी. असता जाता वारसमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतून ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्तीकरिता सोडोनी गृहसूत कांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नोहेची. अय्या राम सेवे करी राहत होता गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेवोनी नित्य यावे आमचे सदरी. जे जे पडेल तुम्हासी कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्याचे घरी मागोनिया मधुकरी. जावोनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिद्दिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिन आपुले प्राक्तन भोग भोगावी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे.
15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असताना एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येवोनिया आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण, आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी, वृक्षास्थळी ठेवुनी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपिले, ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी, बाळप्पा तोषला अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्या दिवशी, उत्तम शकुंतयांसी मार्गावरी जाहले. चरण चाले चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळप्पा पोचले येवुनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदिती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत एक दशोध्याय गूढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदोद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत, तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साकर घेवोनी हाती, गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले. अजान बाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून, बाळप्पाने धावून दृढ चरण धरी येले. येवून या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी, ब्रह्मानंद न माये पोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांसी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळप्पा वरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर, स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणूनी तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात, राजाज्ञे वांचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरूनी परतले सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातः काळी उठून षष्टकर्माते आचरोण, घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य, माध्यान्ही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेवुनी श्री स्वामी जवळी येवुनी, मस्तक ठेवुनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागोनिया मधुकरी मग यावे, जी मिळे भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जण, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी, आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्यान माझारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पय. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे
अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडूनी टाकिले भांडण, एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून, पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण, विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विणवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती, परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिले आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयांतून उचलोनी पाहता वाचून, न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थना देती आज्ञेसी, तरी टाकूनी चिठ्ठ्यासी आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचले सत्वरी, येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोद 12 गोढ हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. 12 अंती श्रीपाद भट बाळप्पा प्रती कपट युक्ती फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी, त्याते एक समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे, तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. तैपासुनी बाळप्पासी त्रास देते अहर्दिशी, गारहाने सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडीती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमत्थ ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तप पर्यंत
स्वामी सेवा तो करीत, त्यासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माजी समर्थ, राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचिये मनात विचार येता त्वरित, सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी, हार नाही आम्हांपासी. बाळप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर, आपण असी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकूनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जवाब दिधला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकूनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईनेही गोष्टी त्या विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढूनी त्यासी दूरी करावे राणी म्हणत असे. असो एक अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी, तयाची करो निया झोळी समर्थे करी घेतली. अल्लग शब्द उच्चारिला म्हणते भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे, जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण 100वर गणती गेली. झोळीत चोळप्पा ते देऊन समर्थ बोलते काय वचन, चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी, परी न आले मानसी श्री चरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आती. कोणे एक अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवोने दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकूनी बाळप्पासी दुःख झाले मानसी, सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एक सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणान मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्यान लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढूनी दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानी नाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करो निया दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, त्यांसी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीसी भिवुनी तैसेन केले तयांनी, समर्थ दर्शनासी एक दिनी कारभारी पातले. त्यांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे ऐकू निया उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी.
कैद करुनी या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या सेवेकरिता सरकारांतुनी तत्वता, पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊनी गेले बाळप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतुनी. बाळप्पा बोलले तयांसी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एक भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन, हिशोब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी, केली उत्तम प्रकारी, समर्थाते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेणे येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती, सद्भावे जे नमस्कारिती, त्यांवरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा घना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परम पावना, दीनबंधो जगद्गुरु. प्रातः काळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करोनी. प्रातः कर्मे आटपूनी मग बैसावे आसनी, भक्ती धरावी स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन, घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध, अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून, धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना, जय जयाजी अगहरण, परात्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा, वेदवंद्य जगद्गुरु. सुखधाम निवासिया, सर्व साक्षी करुणालया, भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन, तुची वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादिक समग्र, तूच रूपे नटलासी. करता आणि करविता, तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता, तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर, तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आदि मध्याग्र, कोठे नसे पाहता. असो निया निर्गुण, रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एक सरे, कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती, करू केवी आपुली स्तुती, सहस्त्रमुखी निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना आणाविजी आपुल्या मना, कृपा समुद्री या मीना, आश्रय देई जे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन, इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर, याचे पावावया पैल तीर, त्वन नाम तरणी साचार, प्राप्त होवो मजला ते. आशा मनीषा तृष्णा, कल्पना आणि वासना, भ्राता भुली नाना,
न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण, द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमीर निरसोन, ज्ञानार्क हृदयी प्रगटोपय. शांती मनी सदा वसो, वृथाभिमान नसो. सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयांची नसो, वासना या मनाते. सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम. तेने होवो हा सुगम, दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता, न पडो भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंबन. इतके द्यावे वरदान, कृपा करोनी समर्था. असोनिया संसारात, प्राशीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ, तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता, आनंद होय समर्था. संतोषोनी तत्वता, वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण, विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून, उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र. तेणे सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता, तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचता ऐकता, सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेने मी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकांत. जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भावित भक्त, चतुर्दशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडिता, चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता, तेते काही न उरेचे. सर्व कामना पुरवोन, अंती दाविती सुरभुवन. जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळ वेडे ग्रामांत, राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जनसमस्त, वेडा म्हणती तयांसी. शीतोष्णाची भीती, नसे ज्यांची या चित्ती. सदा आरण्यात वस्ती, एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप यती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करती स्वामी भक्ती, जन हस्ती तयांते. त्यावेळी मंगळवेड्यात, बसप्पा तेली राहत. दारिद्र्य पीडीला बहुत, दीन स्थिती तयाची. तो एक दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात. तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज. कंठ कशय्या करून, तियेवरी केले शयन. ऐसे नवल देखून, लोटांगण घालीत असे. अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्षे करोनी, दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून नियास्तविता, झाला बहुत प्रकारे. पाहून निया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले यती. वरद हस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाचे श्रीचरणी, मन जडले तैपासुनी. राहू लागला निषिद्धिनी, स्वामी सन्निध आनंदे. मग बसप्पाची कांता, ऐकून या ऐशी वार्ता. करीत असे आकांता, म्हणे घर बुडाले. बसप्पा येता गृहासी, दुष्टोत्तर बोले तयासी. म्हणे सोडिले संसारासी, वेळ काय लागले. परी बसप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त. जन पावदा न भीत, नसे चाड कोणाची. एके दिवशी आरण्यात, बसप्पा स्वामी सेवा करीत. तव असे झाली रात, घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठोनी चालले. पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर आरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती.
परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देह भान नसेची. तो समर्थे केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला, सर्पसमूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहता तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी, तो त्यांसी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले. भिऊ नको या समयी, जितके पाहिजे तितके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडूनी त्वरित, करी घेऊनी अंगवस्त्र, टाकीत एक सर्पावरी. गुंडाळूनी सर्पा त्वरित, सत्वर उचलूनी घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट जाहले. तेथून या परतले, सत्वर ग्रामा माझी आले, बसप्पा सहित बैसले, समर्थ एका देऊळी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडूनी पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त जाहला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतःकरणी, माथा ठेवूनी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे त्वा सत्वर, सुखे करावा संसार, दारा पुत्र पोशीजे. असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगीत, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिशोध, पंचदशोध्याय गूढः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभम भवतु. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त, भूवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले तयांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सूत, ऐकता त्यांचे चरित्र महादोष जाती. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंदे होते नांदत, निर्वाह करीत नौकरीने. कोकणा प्रांती राजापूर, तालुक्यात इटिया गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठे तयांची. ते खोत त्याच गावचे, होते संपन्न पूर्वीचे, ह्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यांत तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भाव धरोनी मनी, नवस केले स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात, आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती, बोलवूनी पंडितांप्रती, सर्व वर्तमान त्यां सांगती, म्हणती काय करावे. हा नुकसान भरावयासी, द्रव्य नाही आम्हांपासी, फिर्याद होता आब्रूसी, बट्टा लागेल आमुचा. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे, यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक, तुमचा होऊनी मी मालक, लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडिताला, मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ स्वांप्रत काळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित, त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत, पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयांसी, शिवराम मारुती ऐशी, नामे दिदली त्रिवर्गांसी, आणिक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले, गजानना शिव नाम दिदले, मारुती हरी भाऊस म्हटले,
तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गा जवळ बोलाविले. तिघांचे 3 श्लोक दिदले, मंत्र म्हणोनी ते ऐका. श्लोक. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारवार नसेचे. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतितं तोय यथा गच्छति सागरं सर्व देव नमस्कारः केशव प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. तयांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थे बोलले त्यान लागोनी. त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एक अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निध्य येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिदली. ती घेऊनी तयावेळी परिधान केले सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तेरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अणु मात्र चित्ती तुवांना धरावा. आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊंनी काय केले ब्राह्मणांसी बोलाविले. संकल्प करोनी ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता. ती करी बहु अकांता घेत ऊर बडवोनी. विनविते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुताते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माजी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊन गोसावी मठा माजी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षडशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सूत नेणती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण. तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावीत
परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच बाधा झाली, किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली, पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, ज्यांसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी, दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी, मुळापासून सर्वही. ऐकोनिया देव मामलेदार, हसोनी देती उत्तर. यासी पिशाच लागले थोर, माझेनी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत, जागा एक भक्तिणीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता. परी त्यांच्या चित्ता, दुःख खेद नसेचे. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एक समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लावियले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदिली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी. पाहुनिया स्वामी भक्ती परमानंद जाहला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सूत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांचवे. स्वामी सूत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरोनी कामना कोणी येती दर्शना. त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती मनातील खूण सांगती. ऐकोने जन चकित होती वर्णित ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुता अक्कलकोटी दर्शना येता. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊनी या अवसरी. त्या साधुते मंदिरी प्रार्थोनिया अनावे. पाहोनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहोनी आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सूत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजत. पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचिती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असते आनंदात. स्वामी सूत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधून समर्थ सांगती तया कानी. आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सूत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी स्वामी वेण कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींची ऐसे न करावे काही. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी. वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सूत
ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तर उत्तर क्षीण झाला स्वामी सूत. दुःख करी दिवस रात्र, चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला, अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवीत समर्थांते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुताते सत्वरी, मज सन्निध आणावे. परी सूत त्या सांगती, आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी, रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ, त्यास घालोनी पेटीत. घेऊन यावे त्वरित, कोणीतरी जावोनी. तथापि स्वामी सूत पाही, अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी न ये सत्य, तरी तो भरुनी यथार्थ ठेविली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा, जीवित पर्व न केली. आजार वाढला विशेष, श्रवण शुद्ध प्रतिपदेस. केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी, परी गंध न लाविती. भोजना ते न उठती, धरणीवरी अंग टाकती. कोणा संगे न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहोनी आली तार. श्रुत झाला समाचार, स्वामी सूत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर. तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता, ऐकूनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही, बोलल्या काय समर्थांते. सूत आपला भक्त असोन, अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी, ओढोनी बळेची मग नेले. धन्य धन्य स्वामी कुमार, उतरला भवोद्धी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. भाविक भक्त परिसोद, सप्तदशोध्याय गूढा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात, योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी. अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा, मोठमोठ्याने ओरडती. आमची पायऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी. लपूनी ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी, स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सूत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिनाम. त्याचे शरीरी असमाधान, कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घालियासी. आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता, रोग कोठे राहील.
हेच गाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसले जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी संगती दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगाती त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तो ऐशी गोष्ट करिता, नकार म्हणेची सर्वता न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करूनी, शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटी पाठविले. समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेल आणुनी सत्वर धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवे करीता ती तैसेच. श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदयी प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून, जाहले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादा प्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटले आम्हासी, तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून, टाकिले आपण मारून इतके पुरे जाहले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने एकांत करुणी मांडिला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिले. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले, अधिकच कौतुक मांडिले, दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनसूया तुझी माता, तिज पशी भिक्षा मागाता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुनी क्रोधविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझीही करणी लोकापवादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिज प्रति बोलती, ऐहिक सुख तुच्छ गमती माते आजपासोनी. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोद अष्टदशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेणे होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्र. अत्यादेश श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये.
प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णात टाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐशी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञान तयांचे पाहिले. किती एक चरण धरिले, परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शन इच्छा धरोनी पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुनी तयांला, आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची, समाधी लागली तयांची. स्मृतीना राहिली देहाची, ब्रह्मारंध्री प्राणवायू. आश्चर्य करती सकळ जन, असो झालिया काही वेळ. समाधी उतरोनी तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पादांबुजांवरी, मस्तक ठेविले झडकरी. सद्गतीत झाले अंतरी, हर्षपोटी न समावे. उठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज्ञा झाली, तेणे माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथींचे वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयांना. बहुत धर्म कृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वर योषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठता पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी, अंती जासी सुखाने. ऐकुनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकलांमनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण, यती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवेदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासूनी, सिद्धी दिदली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांसीही ज्ञान साचार, समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात आणीवार, होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातले. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खड्ग दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खड्ग हाती देतील. जावोनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्यांचे पाहुनी कर्म घोर, राजद्रोह मानसी. लगभगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तर वडाचे झाडावरी, तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले, ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले, म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष, खड्ग घेऊनी तैसेच. आला परत स्वस्थानास, झेंडा उभारिला बंडाचा. त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारी पत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात, राजाश्रित सरदार. मायापाश तोडोनी, दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निषिद्दिनी, करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दूरी, नवल परी जाहले. दीन वदन होवोनी, दृढ घातली मिटी चरणी. तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे.
ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वांत्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती, धन्य थोर वर्णिताती, बैलाप्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सारा मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवर्या, भक्तजन संत पाहरा, सर्वेश्वर गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी, इच्छा धरुणी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला. करोनिया श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणांवरती, तेव्हा समर्थ त्याते वदिती, हास्य वदने करोनी. फकीराते देई खाना, तेणे पुरतील सर्व कामना, पक्वान्ने करोनी नाना, यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने, फकीर बोलाविले 5 जण, जेवू घातले तयांते. फकीर तृप्त होवोनी जाती, उच्चिष्ट उरले पत्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्थांते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थाचे मन, साशंक झाले तेधवा. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट, यातीमध्ये पावन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची हा. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक, येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मेळावया साधन, त्या जवळी नसे परी. त्यासी देखुनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित, तो निःशंक मनात पत्रावरती बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईसी आला, उगाची भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणूनी. प्रभात समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी, येऊनी एका घरापाशी, स्वस्थ उभा राहिला. तो घरांतून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई, बाहेर येऊनी या पाही, गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000 दिल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिधला, द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्था आली प्रचित, वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त, 20वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त, वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करोनी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्त जनांकारणे. संपवावा अवतार आता, ऐसे मना माझी येता. जड देह त्यागोनी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज.
शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षट चक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी तेदवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणी आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाडेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धारिले जड मुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. तेथेची बालपण गेले आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्याचे शंकर शेठ. त्यासी स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथम अध्यायी मंगलचरण कार्य सिद्धार्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनांतुनी आले स्वामी रूपे प्रगटले. भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला. तेथींचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल. त्यांची वृत्त सकळ चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभाऱ्यांसी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यांसी दाविला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी. भक्ती जडली कोणे प्रकारी ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायांत. ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरावा त्यान माझी निरूपला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण सत्कारक भाविकान. बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपय. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदुनी त्या उभयतान ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला हा वर जो भावे वाचील हे चरित्र. त्यासी आयुर आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाडो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती.
भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्यान। अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो, सर्व विद्या सागर गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी। ज्यान कारणे हा ग्रंथ रचिला, जीही प्रसिद्धीस आणिला, त्यांसी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था। स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून, सुंदर माळ करून आला घेऊन विष्णू कवी। आपुल्या कंठी तत्काळ घालुनी चरणी ठेविला भाल, सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोद भाविक भक्त 21वा अध्याय गोढा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। श्रीरस्तु शुभम भवतु। इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम।